माऊली ट्रॅक्टर्स कुर्डुवाडी खास शेतकरी बांधवांसाठी कमीत कमी कागदपत्रात एका दिवसात लोन करून 10 रुपये डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जावा आपला मनपसंत ट्रॅक्टर। माऊली ट्रॅक्टर्स आयशर शोरूम पंढरपूर रोड कुर्डुवाडी। प्रोप्रायटर विठ्ठल मोहिते। फोन क्रमांक 84 12 04 41 72। किड्याचा विचार फुगीरपणानं रिकाम्या राणी हसते। किड्याचा विचार फुगीरपणानं रिकाम्या राणी हसते। बघा बघा बघान बघा 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 हे गाव कसं असते। बघा बघा बघान बघा 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 हे गाव कसं असते। बघा 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 सारे गाव कसं असते। तुम्ही मिळून सारे आता बघूया आपण गाव कसं असते। रामदेव तुम्हाला सांगतो अरे काय बिझनेस तर हे असलं नाही का थापड येतील काय। अरे तुझ्या हाय अंगात आकाबाई त्यामुळे सुस्त असलं बोलायचं काहीतरी काय बोलताय आकाबाईचं। अरे त्या वाकड्या बाबळीवर नव्हतं का वाकड्या बाबळ त्या दिवशी अरे आम्ही चकीत पाय घालून पळालो। वाकड्या बाबळीवर हाडळ होती हाडळ मे बी डेंजर असं तिच्या पुढे गेलो उभा राहिलो मी माहिती का। सतीशराव तुम्ही नको ये माझ्या मागे बघा बेली काय बघा कोणाचा एवढा घरात सुटला असताना छत्री इकडून जाऊ लागा। अरे नको, माझी आई म्हणली की तिकडून त्या वाड्यापासून जात जाऊ नको, तिकडून कसला तरी आवाज येतोय। इकडून नको जायला, इकडून
ना सांगतो तुमच्या दोघांना बी जसं सांगितलं तसं करायचं. माझं जे काय असेल ते नळाचं सगळं ओके करून द्यायचं काम आता सांगतोय. आपल्याला जमायचं नाही तसलं ते माझं काय नळ फिळ आहे ते सगळं व्यवस्थित सोडून झालं पाहिजे. जोडतो की तुझा नळ आता तिकडेच निघालोय की तर तेवढं कणप आणि नळाची पट्टी तेवढी भरून टाक. आता हे भाऊसाहेबांनी सांगितलं म्हणून जोडाय आलोय. हा आणि कवा ठेवली उगाच तुझा नळ तोडला होता. लागला सांगायचा भाऊसाहेबाला आणि सरपंचाला आणि कवा ठेवतो रे मी कोणाचं काय लागला सांगायला. आता सांगितलंय ना त्यांनी मग जोडून देतो की. जोडावं लागेल. आणि तुझं ते मोजणी जी काय माझं ते खटाखट मध्ये करायचं तुला सांगतोय. भाऊसाहेब सरपंचाने सैन्यानं परफेक्ट करूनच देणार उत्तरच काढून देतो बाबा. मला ते एकूण टाकायचे हे पैसे कमी पडायला लागले तर मला एक प्लॉट एकूण टाकायचंय. चला ती मोजणी करून सगळं जागच्या जागेला पाहिजे. माझं मार्केट डाऊन करायला लागला तुम्ही लगा मी लगा. भाऊसाहेबाने सरपंचाने सांगितलंय सगळं परफेक्ट मोजून तुझा उत्तरा काढून द्या. द्यावं लागेल. तांदूळ गहू विकून नाही रे माझ्या बाग येणार रे. मला ते विकून टाकायचा गुंठा. सगळे पैसेच पेणार का मग कशाला ठेवायचे. चल अरे चला की चल मोठ्या रस्त्याने. आणि काय बारीक रस्ता आहे काय मोठा नाही. नकोय बाबा वाडीच्या पुढून नकोय बाबा. गावातली काम लय पाच चालू आहे ते. अहो जेवढे ठराव झाले तेवढी सगळी काम आता संपत आली बघा. सरपंचानं लयच मनावर घेतलेलं दिसतंय. बोकड गेले रात्री माणसं तर म्हणते ते नुसतं मुंडकाय वाड्यात. आयला ही गोष्ट पाटलाच्या कानावर घातली पाहिजे आपण. चांगली गाणी लावा गाणी नकत लाव जरा रोमॅन्टिक गाणी लावा. पाटील का अप्पा कुठे गेला जोडीना. आम्ही वय आता माहित नाही वय जरा घरचे साड्या ही जरा ते. पाटील माझा लय मोठा कुठं झाला. काय झालं अप्पा. आपलं बोकड चोरीला गेले. बोकड चोरीला गेलं. हा आणि लोक म्हणतात त्या वाड्यात मुंडकं टाकलेलं आहे. तिकडे कोण जायना पण सगळे ब्याय लागलेत वाड्यात जायला. बापा बोकड चोरीला म्हणलं तर एका पिका घेऊन जाते मुंडकं वाड्यात कस काय टाकले. तर म्हणतोय की मी तेवढं कुठं मिटव माझं. चला होय हो पाटलीन बाई आपण काय करू खरेदी उद्या करू. अजिबात नाही कधी नाही ती मुहूर्त लागलाय. आणि तुम्ही पण काय हो मला साड्या खरेदी करायच्यातून शॉपिंगला जायचंय. तुम्ही काय हो भाऊजी मांजर आडवा आल्याने आला. जाऊ दे की आम्हाला खरेदीला ती तुमची तुम्ही बघा काय ती बोकडाचं. चला गाडीत बसा. आपा तुम्ही आता समजून घ्या राव. तुम्हाला तर माहिती ह्यांचं ऐकल्याशिवाय आपल्याला गत नाहीतर आपलं सगळं बंद पडायचं. इकडं जायचं तिकडं जायचं. तर तुम्ही काय करा तुम्ही हा पुढं मी ही गेलो आणि ही आलो. तुम्ही काय शेवटी पाटलीन बाईच ऐकणार. कुठल्या तर परदेशाला पाठवू की आपलं गाव. पाठवून घे 100% आलं बघा. काय सांगायचं राव आबासाहेब माझी कथा तुम्हाला. ती वाडा नाही पडका 100% तिथं काहीतरी लागेल हाय राव. काय आवाज येत होत रात्री मी घ्या आणि नाम्या तिघ जण चाललो होतो. अजा आवाज येत होता म्हणता विचित्र चित्र विचित्र आवाज येत होतं. नाव काढणार इतकं भेलोय म्हणता मी. अरे असलं कवाच घडलं ना आपल्या आयुष्यात. तुम्ही तिघं म्हणल्यावर मेळ लागला. तुम्ही कार्यक्रम करत बसला असणार नेमकं. आबासाहेब तुम्हाला माहित नाही आता सोडून दिली की. भाऊसाहेब सांगा की राव तुम्ही. आबासाहेब दारू सोडल्यापासून बरं तू खरं सांगतो का. खोटं कधी बोलतो का सतीशराव. काहीतरी विषय तथ्य आहे राव. हा विषय लय हार्ड आहे. तिथं आबासाहेब लॉर्ड आहे. जावं लागतं आपल्याला. बघून घेऊ. हो 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 आले का आपा बी. भाऊसाहेब बोला आप्पासाहेब. माझा ठराव घ्या बरं पहिले लगेच घेतो ठराव तुमचा.
हा सांगा. ते पाटील आणि पाटलीन गेले शॉपिंगला. त्या दोघांचा ठरवतो का? पाटील भाऊसाहेब त्याचा ठराव नाही. हा कोण लग्नाला जाते कोण इकडे जाते त्याचे ठराव नाही. माझं बोकड गेलंय त्याचा ठराव घ्या म्हणून मी पाटलाकडे गेलतो आणि पाटलालाच घेऊन येणार. तर पाटील गेले शॉपिंगला. ती माझा ठराव तुम्ही बोकड गेले तर घ्या. बोकड असेल कुठं इकडे तिकडे सदा जरा. नाही भाऊसाहेब सगळीकडे हुडकून बघितलं मी. कुठं सुद्धा नाही. त्या बोकडाचं मुंडकं नुसतं त्या पडक्या वाड्यात पडलं. अरे चा मुंडकं फक्त. हा त्याचा पंचनामा करायचं काहीतरी आमला त्याचं काहीतरी गेलं म्हणजे काल गायब झालंय बोकड. चोरीला गेलंय त्याचं मुंडकं वाड्यात पडलंय त्या पडक्या. काय सांगताय? हा पडका वाडा आला बघा. चला बघून घेऊ आपण. हा सांगत होतो का ना मी. खोटं नाही बोलत मी. अहो आबासाहेब आता दिवसा तिथं काय असणार आहे? हे संध्याकाळचा विषय हो. आता जाऊन तिथं काय करणार आपण? संध्याकाळी जायचं म्हणता काय? हा नाही 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 थांबा. मला भीती वाटते. आपण काय करू? सरपंच आल्यावर जायचं का नाही ते ठरवू आपण. चला की सरपंचाकडे जाऊ मग. नाही 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 आधी मला ते ठराव घ्यावं लागेल. आता ह्याचा बी घ्या ठरवतो मी. जायला अवघड आहे कडे. अरे चहा तरी सांग. कुठला चहा? कामाला आहे का कुठं आहे? आयला सरपंचाकडे होता ना तू तू सोडलंय काम तिकडचं? सरपंच कामाला नाही. सरपंचाचं काम बी सोडलं सरपंचाला बी सोडलंय. यायला जाऊ दे. मी काय कमी आहे का? मी सांगतो. हो अण्णासाहेब चहा द्या दोन. पेशल आईला वरचा व पेशल सांगितलंय मग. अरे पण घ्या तुला काय माहिती आहे का? कशाबद्दल? मी आणि सतेशराव आणि गंग्या आम्ही ते आपल्या गावातला जुनाट वाडा आहे का त्या जुनाट वाड्यामधून चाललो होतो. काय अरे तिथं अजीब बेअजीब कसलं बी आवाज यायचं आणि बाहेर लिहून वाटायचं. खडबड खडबड वाजायचं. कोण किंकाळ्या मारायचं. अरे अक्षरशः मी सतेशराव धूम पळालो. पण गांग्या काय पळाला नाही. या मारी म्हणलं या बेवड्याच्या बेवडं कशाचं बी वाटत याला. अक्षरशः सतेशरावची पॅन्ट वली झाली आणि माझी अपंडी वली झाली. बस 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 लगा गंग्या तुला कमी भेटला मग तुम्ही. अरे साखर मी कुठे एवढी घेतलं गेलं काय मला काय कळतच नाही तुमचं काय. देतो का थोडं? लगा माझं असतं पैसे म्हणजे नसतं वय. लय बेला होता रात्री. अरे गंग्या अरे तुला निशात कळलं नाही पण माझी आणि सतेशरावच लय अपघात झाली. अरे सतेशरावला उभं राहत नव्हतं आणि मला तर थांबायला येत नव्हतं. काय बेहतर लगा तुम्ही लगा रंग्याला का ह्याला सांग लगा. मी अक्षरशः अशी भूत खेळ माझ्या शेजारी असते तो झोपायला आणि मी असं अजिबात घाबरत नाही. आपण आता पिळगळतो मी झोपीत. तुला कोणाची डिलिंग आहे आपल्या पुढे अजिबात नाही. अरे चावल मध्ये काय मी असं कोणी बी असू दे असं बाहेर ओढून काढतो. मंत्री नाही तुम्हाला. तुला तर काय रात्री तुला आलेच नाही का काय आपण जाऊ. अरे आपण जाऊ पण हे आपल्याला मोरे ढकले मागे राहील. तू आधी पुढे झाला पाहिजे. मी फक्त येतो तुम्हाला. चल तुम्हाला येतो आता ओढून बाहेर काढतो का नाही त्याला. मग तर तुम्हाला कळेल की मी किती डिलिंग बघाय आधी. मी असं साईडला घेऊन झोपत असतो बाबा. तुम्हाला सांगायचंय हे बुच कित काय तुम्ही म्हणताय का ना. बघा मग माझ्या संध्याकाळी तुम्ही का नाही. चला आता चला चला जेव्हा जय वाड्यात तेव्हा कळेल. रात्री आमची बरी बरी झाली. सरपंच काय करायला लागलाय गाजर? काय सांगू का थोडीशी मदत करत होतो.
बघा घरात सरपंच असून कशी मदत करू लागतात घरात, आणि तुम्ही बघा. कसं आहे माहितीये का, गावात कोणाला सांग नका बरं का. कसं असतंय बायकांना बी लय काम असते ती, आपण बी काळजी घेतली आपल्याला बी लागतं की गाडीला. होय त्यांची जरा काळजी घेत जावा. होय होय काय का नाही? होय होय आता गड्या पाडली ना बाई. चला खायचं गाजर, काय पाणी आणावं. या गाजर खाता गाजर. पाटील या गाजर आहे खायला. होय पण तेवढं सांगितलेलं कोणाला या बसा. या बसा पाटील बाय. वहिनी साहेब बसा. अहो आणा घ्यावं पाणी बिणी काय तर बघा जरा. बसा घेते ती. बसा बसा तुम्ही. काय चक्कर काढली काय म्हणायचं. ती यांना सांगा ती कुठला पडका वाडा ती काय ती, ह्यांनी नाही जायचं तिथं. ह्यांना काय कमी जास्त झालं तर कोण आहे मला. पाटील या गाजर कशाला जाताय राव ते पडके वाड्याकडं. लय बेकार आहे, जाऊ नका. हो पाटलीन बाई एक लक्षात घ्या, अहो अख्ख्या गावाची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण पाटील आहे आणि आपण जर त्या पडक्यावाड्याकडे जाऊन काय नाही बघायचं म्हणलं तर कसं. बरं आहे का, त्या आप्पाचं बोकड चोरीला गेलं. अजून गावातली सरपंच अहो काय सांगायचं तुम्हाला. अहो त्या आप्पाचं बोकाड चोरीला गेलं. अहो पुन्हा 2-4 जणांच्या कोंबड्या बी चोरीला गेल्या. हो हा आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माहिती का, त्या वाड्यात नुसती पकाडी अमुडकी पाय. अहो मला तर काय बरं का असा डाऊट येतोय सरपंच की बाणामतीचा काय तर प्रकार असला पाहिजे बघा. अहो म्हणून मी म्हणतोय हिला की बाबा जाऊन येतो आम्ही तिथं बघून येतो. गंग्या कम्प्लीट. हा गंग्या कम्प्लीट ताबड की ताब ती मला म्हणायची. वाईट आवाज येतो म्हणायची. आपण स्पष्ट ठरवलं पाटील कम्प्लीट काय जरी असलं बोताटकी असो चिटूक असो आपल्याला कम्प्लीट जावं लागते दोघाला. गावात कोण आहे चोपाला आपणच. आपल्याला दोघाला जावं लागते बरं का. सरपंच मी आले तुमच्याकडे, ह्यांना नेऊ नका म्हणून, तुम्ही त्यांना घेऊन जाता काय. एकतर माझा एकुलता एक नवरा आहे, ह्यांना काय झालं तर मी काय करू सांगा बरं. अहो पाटलीन बाई असं काय म्हणताय, आम्हाला काय 2 आहेत नाही, आमचं एकुलता एकच आहे. सरपंच आदेश पाळावं लागते. तुम्ही काय करा, जोडीदार घ्या आणि तुम्ही जावा तेवढं तिकडं वाड्याकडं. हा कम्प्लीट पाटील. तुम्ही पण नका जाऊ बाया, त्या पाटलीला एकुलता एक, मला बी एकुलता एक. कम्प्लीट जाऊन बघ ना दीदी येत असते कम्प्लीट. मी तू घेऊ काळजी करू. तुमचं तुम्ही जावा, मी आता जातो घरी आणि दाराला आतनं कडी लावून. कडी काय, मी आतनं कुलूप लावते की. कसं जाते बघू की बाहेर. चला पाटील त्या वाड्यात काय शोधतो आपण पाठीला काय बेकार ठिकाण असाय. हो जातो की मी. लवकर या बरं का, जाऊ नका म्हणलं तरी चाललाय. ऐकत तर काहीच नाही माणूस. हो काय त्या पाटलाच्या बायकोनी चालू केलं, आपण काय बेकार आहे. तिथं नेमका काय प्रकार आहे ते सरपंच. आणि तुम्हाला सांगू का, बरोबर त्या पाटलाला गपचिप ज्ञानावर मी काही एकटा जात असतोय कम्प्लीट. या लवकर. बर दार खड्या लावा आणि तुम्ही येता ना आलं की आम्ही हात मारू. बर बर या, जाऊन या लवकर. कुठे नाही घालायचं तुम्ही. घरी चाललो. घरी मग त्याला घेऊन नको
वाड्यावर चालला भीती वाटते आम्हाला तिथं. वाड्यावर भीती वाटते कसली भीती? चला की मी आहे डेंजर आहे. भाऊसाहेब कुठं आहे तुमचं सरपंच? अहो सरपंच ह्या गावचं प्रथम नागरिक, त्यांना यावंच लागल ना. कुठले ते सरपंच त्या पटल्यासारखे पिऊन बसले असतील घरातच, नसते येत. नाही नाही त्यांना यावंच लागणार आहे. होय सतीश? नामदेवराव गेलेत ना आणायला. चला बघू आपल्या वाड्याकडे काय कम्प्लेट. तुला बी सांगतो, आपण काय घाबरतोय भूतासू असं पाच करणार. आता पाटील आलत काय, पाटलीन ब्यालची पाटलीनं पाटलावर लय जीव. चल म्हणले मुकाट्यानं कम्प्लेट घरी. हा लोक बाहेर कुलूप लावते, आपली कुलूप लावते म्हणली कम्प्लेट. आता आली की चला गेला का? चला बरं आता ऐका प्लॅन माझा ऐका. आबा ऐका, तुम्ही काय करायचं सांगतो. जायचं कोण कम्प्लेट आप, मी काय घाबरत नाही अजिबात नाही. सरपंच आता मी कशाला घाबरताय? मी एवढं मोठं, तुम्ही चला माझ्या मागे. तुम्ही चला ही गंगे असताना एवढं डिरेक्ट तुम्ही हा असं किशात घेऊन हिंडतोय मी सगळं. बघा की सरपंच आपली डिरिंग तुम्हाला माहित नाही. अहो वाकड्या बाबरीवरची हाडळी मी अशी खिशात घेऊन टाकली होती. वाकड्या बाबरीवरची हाडळी तुम्ही इथे थांबा, जाऊ नका. तुम्ही काय तर झालं राव सरपंच आतमध्ये गंग्याला. आप्पा आपल्याला तर भ्या वाटतंय. तुमचं बोकाड गेलंय का नाही? मग ती बोकाड गेल्यामुळे तुम्ही आधी आत जावा. आबासाहेब तुमच्या बी कॉमेडी गेल्या, तुम्ही आई एक्समॅन घेऊ नका. कम्प्लीट मागे सरपंच भेटचं नाही. द्या आम्हाला दानाला. जा आबासाहेब, माझी 2 युरो तर कमी होतील. जा घेऊ नका. बघा अट्ट्या मी इथं आहे, घेऊ नका. जा भाऊसाहेब. कम्प्लेट कम्प्लेट कम्प्लेट. तुम्हाला सांगू का मी काय केलं माहितीये का? हा एका पक्षात 2 दगड मारली. अहो सरपंच आईला कम्प्ले. हा एका दगडानं कम्प्लेट 2 पक्षी मारलं. म्हणजे विरोधी दिले की धानाला. भूताच्या तावडीत गहू, हाडाळींच्या तावडीत गहू. कम्प्लेट आपला वाट मोकळी झाली होती. काय व्हायची ती कोणाला माहितीये का? आपण कुठे गेलो? पाटील बसलं घरात, दिली 2 धानाला कम्प्लेट. अहो सरपंच हे तर जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही राजकारणाच्या गोष्टी करताय. अव मी आहे की पाठीमाग, हे तो उभारणं म्हणजे आज त्यांना आधार आहे. बरं एक काम करा, जावा तुम्ही आज जावा. आपण भीती वाटते आपल्याला. काय आता कसं होते? आम्हाला जाणार जात का? भाऊसाहेब जावा तुम्ही. बघा आपल्याला भीती वाटते बाबा. अहो एकुलती एक बायको आयला हाडळी लोक
ही घ्या तुमची भूत. आबासाहेब भाऊसाहेब मी म्हणत होतो काय पाटील हे पाटील बी गेलं पळून जाऊ दे. आबासाहेब मी तुम्हाला भिवू नका म्हणत होतो. अरे आला काही धंदा लावला होतोय. हा या कोंबड्यान बोकडा आता सगळं गाव मध्ये भूत आहेत, गाव मध्ये भूत आहे. मी म्हणत होतो ना भिवू नका, मी बाहेर थांबतो, भिवू नका. सरपंच तुम्ही बोलला म्हणून मी बी गेलो का नाही पुढे. दी 100 रुपये. हे कोण आहे आपा? ही आहे ती भूत तुमची. भूत नाही ती चोर आहे ती चोर. त्यांनीच बोकडं कोंबड्या चोरल्या ते आपल्या गावात. नाल्याची कोण आहे जरा विचारा. ही ह्यांची चौकशी केली. आली ती बांगलादेशवर बांगलादेशी बाहेर राहून आपल्या इथे राहते ती कुणी करते ती. घ्या की आता ठरवा भाऊसाहेब ह्याचा. आता घेणार ना ठरवा मी. गावात उठवलं का बुत्तायची असते ती का सांगा बरं आता तुम्ही सांगा. भाऊसाहेब बोकडे कोंबडे कुठं उतारा पितारा टाकलेलं सगळं हीच खात होती. अरे नसते तिला काही बुत्त बित. सरपंच भूत चिटूक भानामती हा काही प्रकार नसतो. हा सगळा अंधश्रद्धेचा बाजार आहे. ही माणसं गावामध्ये अफवा पसरून या अशा घटना होतात. त्यामुळं ह्याच्यावर विश्वास ठेवायचा ना आपण. आता ही चोर आहे ती साहेब, ह्यांना घेऊन आता जायचं तिकडे पोलीस स्टेशनला.